मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पुढील पाठाचे नोटिफिकेशन सहज मिळवा। नमस्कार बालमित्रांनो, मी श्रीराम तळपे, उपशिक्षक, नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग, नाशिक। बालमित्रांनो, विविध भौमितिक आकृत्यांमधील त्रिकोण म्हणजे काय आणि या त्रिकोणाचे गुणधर्म कोणते याविषयी माहिती आज आपण इयत्ता 6वी विषय गणित या पाठ्यपुस्तकामधील त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म या पाठातून पाहणार आहोत। चला तर पाहूया। मित्रांनो, शेजारील आकृत्यांमध्ये पहा की या दोन आकृत्यांमध्ये आपल्याला काय दिसतंय तर काही बिंदू व त्यांना जोडणारे रेषाखंड या ठिकाणी काढलेले आहेत। आता यामधील आपल्याला त्रिकोणाची आकृती कोणती हे ओळखायचं आहे आणि कोणती त्रिकोणाची आकृती नाहीये। तर हे ओळखण्यासाठी पहा, या ठिकाणी आपल्याला या ज्या आकृत्या दिसत आहेत दोन, तर पहिली जी आकृती आहे हिला किती बाजू आहेत पहा। सर्वप्रथम तर हिला ABC म्हणजे याच्यामध्ये AB ही एक बाजू आहे, BC दुसरी बाजू आहे आणि AC ही तिसरी बाजू आहे। तसे पुढील आकृती जी आहे 2 नंबरची, या आकृतीमध्ये PQ ही एक बाजू आहे, QR ही दुसरी बाजू आहे आणि RS ही तिसरी बाजू आहे। या दोन्ही आकृत्यांमध्ये 3-3 बाजू आहेत। परंतु तर मित्रांनो, या दोन्ही आकृत्यांमध्ये आपल्याला मग काय बेसिक फरक दिसतोय तर या आकृतीच्या तीनही ज्या बाजू आहेत त्या एकमेकांना काय केलेल्या आहेत, त्यांनी एकमेकांना छेदलेलं आहे, बरोबर। पण या आकृतीमध्ये मात्र याच्यामध्ये 3 जरी बाजू असल्या तरी या तीनही बाजू एकमेकांना काय छेदत नाहीत, किंवा या आकृतीमध्ये या तिन्ही बाजूंनी काय केलेलं आहे, एक भाग असा हा बंदिस्त केलेला आहे, हा भाग आपल्याला दिसतोय। तर याच्यामध्ये मात्र बंदिस्त असा काही भाग केलेला नाही। म्हणजेच काय की या तिन्ही वेगवेगळ्या रेषा आहेत, या ज्या 3 रेषा 3 बिंदूमध्ये आणि 3 कोणामध्ये जेव्हा एकत्र येतात त्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात। म्हणजे याच्यामध्ये बिंदू हे रेषाखंडांनी जोडून तयार होणारी जी बंदिस्त आकृती आहे तिला त्रिकोण म्हणतात। आता बंदिस्त आकृती कोणती ही आहे, म्हणून ही काय आहे, त्रिकोण आहे, ही त्रिकोण नाही। मग आता ही जी त्रिकोण आहे तर या आकृतीला त्रिकोण, त्रि म्हणजे 3 आणि कोण नावामध्येच आहे, 3 कोण असतात। ज्या आकृतीला 3 कोण असतात तिला त्रिकोण असे म्हणतात। आता याच्यामध्ये 3 कोण आपल्याला दिसत आहेत, बाजू 3 दिसतात। कोणकोणत्या बाजू आहेत तर पहिली बाजू आहे बाजू AB, दुसरी बाजू आहे बाजू BC आणि तिसरी बाजू आहे बाजू AC। आता या झाल्या 3 बाजू। कोण कोणत्या आहेत पहा, या ठिकाणी कोण आहे म्हणजे AB, याच्यामध्ये या A बिंदूवरती AB आणि AC याच्यामधला BA मधला A बिंदू आणि CA मधला A बिंदू या ठिकाणी कोण झालेला आहे। कोण म्हणजे कोपरा, त्याला आपण कोपऱ्याला कोण असं म्हणतो। तर हा एक कोण आहे म्हणजे कोण A आहे। नंतर कोण कोणता आहे इथे पहा, कोण B आहे, नंतर कोण हा एक आहे C आहे, म्हणजे हे 3 कोण आहेत। त्याचबरोबर शिरोबिंदू म्हणजे 2 बाजू ज्या ठिकाणी एकत्र येतात तो शिरोबिंदू म्हणजे कोणता आहे की BA आणि CA। या ठिकाणी A ठिकाणी कोण झाला, इथेच एक शिरोबिंदू आहे म्हणजे शिरोबिंदू A आहे, नंतर शिरोबिंदू B आहे, नंतर शिरोबिंदू C आहे। म्हणजेच काय, या आकृतीला सर्व काही 3-3 आहे, म्हणजे बाजू 3 आहेत, कोण 3 आहेत, शिरोबिंदू सुद्धा 3 आहेत, म्हणून या आकृतीला काय म्हणतात, त्रिकोण असं संबोधतात। आता ही आकृती त्रिकोण नाही, त्यामुळे याच्या बाजू कोण शिरोबिंदू आपल्याला लक्षात घ्यायची गरज नाही। आता आपण पुढे पाहणार आहोत की या त्रिकोणाचे प्रकार किती व कोण पाहूया। त्रिकोणाचे प्रकार, तर या त्रिकोणाचे प्रकार याचे सुद्धा 2 प्रकार आहेत। पहिला म्हणजे बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार आणि दुसरा म्हणजे कोणावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार। याचा सर्वप्रथम आपण बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार पाहूया। तर आता समोरील हे 3ही त्रिकोण पहा, आपल्या काय लक्षात येतं तर या समोरील 3ही त्रिकोणाचे जर निरीक्षण केलं तर याच्यामध्ये बाजूंवरून पडतात, म्हणजे नक्कीच बाजू ज्या आहेत, म्हणजे पहिला त्रिकोण जो आहे त्रिकोण ABC, याच्यामध्ये किती AB बाजू आहे, किती बाजू आहेत, 3 बाजू। पहिली बाजू आहे AB बाजू आहे ही AB, दुसरी आहे BC, तिसरी आहे AC। मग या बाजूंमध्ये काहीतरी फरक असेल तो आपण पाहूया आपण काय फरक आहे। तर सर्वप्रथम आपण मोजपुट्टीच्या साहाय्याने त्यांचं अंतर मोजूया। तर AB ही जी बाजू आहे ही किती सेंटीमीटर आहे, ही आहे 5 सेंटीमीटर आहे। नंतर BC ही जी बाजू आहे ही सुद्धा किती आहे, 5 सेंटीमीटर, किती आहे ही 5 सेंटीमीटर। आणि AC ही देखील बाजू किती आहे,
5 सेंटीमीटर. पहा म्हणजे या त्रिकोणामध्ये आपल्याला काय दिसून आलं की या त्रिकोणामध्ये ज्या 3 बाजू ज्या आहेत या तीनही बाजू किती सेंटीमीटरच्या आहेत, 5-5 सेंटीमीटरच्या, म्हणजे सारख्या मापाच्या आहेत. तसं पुढील त्रिकोण पहा, त्रिकोण PQR मध्ये या त्रिकोणामध्ये या बाजूंचं आपण अंतर मोजूया. पहिल्यांदा आपण मोजूया या QRचं अंतर, हे आहे 3 सेंटीमीटर मोजपट्टीच्या साहाय्याने. नंतर PQचं अंतर मोजूया, हे आहे 5 सेंटीमीटर. आणि PRचं अंतर मोजूया, हे सुद्धा आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे काय दिसून आले याच्यामध्ये, पहिला जो त्रिकोण होता याच्यामध्ये तीनही बाजू सारख्या मापाच्या आहेत आणि दुसरा जो त्रिकोण आहे याच्या मात्र 2 बाजू सारख्या मापाच्या आहेत, एक भिन्न मापाची आहे. आणि तिसरा त्रिकोणाचा आपण काय करूया, अंतर मोजूया. तर पहिली XYZ मध्ये पहिली जी बाजू आहे XY ही आहे 5 सेंटीमीटर. नंतर YZ ही जी बाजू आहे 4 सेंटीमीटर आणि XZ ही जी बाजू आहे 7 सेंटीमीटर. पहा म्हणजे याच्यामध्ये एकही बाजू सारखी आलेली नाही. आताच आपण तिन्ही त्रिकोणांच्या बाजू मोजून घेतल्या. त्यातला पहिला त्रिकोण, जो त्रिकोण या ABC याच्यामध्ये त्रिकोणाच्या तीनही बाजू कशा आहेत, सारख्या मापाच्या आहेत. किती किती सेंटीमीटरच्या आहेत, त्या 5-5 सेंटीमीटरच्या आहेत. मग तिन्ही बाजू जेव्हा सारख्या मापाच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. समभुज याचा अर्थ आहे सम म्हणजे सारख्या आणि भुजा म्हणजे बाजू. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या मापाच्या असतात त्याला समभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे हा पहिला जो त्रिकोण आहे हा समभुज त्रिकोण आहे. आता दुसऱ्या त्रिकोणामध्ये आपण काय पाहिलं होतं की त्याचा पाया, जी एक बाजू जी आहे जिच्यावर हा त्रिकोण उभा आहे ती 3 सेंटीमीटरची आहे आणि 2 बाजू ज्या आहेत त्या मात्र कशा आहेत, सारख्या मापाच्या आहेत. म्हणजे याच्या कशा तीनही बाजू सारख्या मापाच्या होत्या, तशा याच्यामध्ये PQ आणि PR या 2 बाजू सारख्या मापाच्या आहेत. एकीचं अंतर मात्र कसं आहे, कमी आहे. आणि ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या मापाच्या असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात. पहा, समद्विभुज त्रिकोण हा आहे समभुज त्रिकोण. म्हणजे याच्यात सम म्हणजे सारख्या आणि भुज म्हणजे बाजू, तीनही बाजू सारख्या मापाच्या. आणि सम म्हणजे सारख्या, द्वि म्हणजे 2. ज्या त्रिकोणाच्या भुज म्हणजे काय, बाजू. ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू सारख्या मापाच्या असतात त्याला समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात. आणि या शेवटचा आपण त्रिकोण पाहिला होता XYZ, याच्यामध्ये एक बाजू आहे 5 सेंटीमीटर, दुसरी बाजू आहे 4 सेंटीमीटर आणि तिसरी बाजू आहे 7 सेंटीमीटर. मध्ये याच्यामध्ये एकही बाजू सारख्या मापाची नाही. आणि म्हणजे सगळ्या ज्या बाजू आहेत यांचं अंतर कसं आहे, भिन्न भिन्न आहे. आणि म्हणजे कशा आहेत, त्या विषम आहेत. म्हणून या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असं म्हणतात. तर मित्रांनो, बाजूवरून हे 3 प्रकार आहेत, समभुज, समद्विभुज आणि विषमभुज. आता आपण कोणावरून पडणारे
आहे 120 अंश. किती आहे? 120 अंश आहे. नंतर आपण या यांचं माप मोजूया. यांचं माप आहे 35 अंश. नव्वद अंशापेक्षा लहान आहेत. म्हणजेच काय? जेव्हा एखाद्या त्रिकोणाच्या तीनही कोन हे 90 अंशापेक्षा लहान असतात त्याला आपण काय म्हणतो? म्हणजे कोन पहा, आपण कोणामध्ये शिकलेलो आहोत की ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा लहान असतं त्याला आपण लघुकोन म्हणतो. तसंच या त्रिकोणामध्ये ज्या त्रिकोणामध्ये तीनही कोनांची मापं ही 90 अंशापेक्षा लहान असतात त्या त्रिकोणाला लघुकोन त्रिकोण असं संबोधतात. काय म्हणतात याला? लघुकोन त्रिकोण. लघुकोन त्रिकोण असं म्हणतात. तसं आता दुसरा कोन आपण, हा पहिला त्रिकोण पाहिला, दुसरा त्रिकोण. दुसऱ्या त्रिकोणामध्ये एक कोन मात्र कसा आहे? 90 अंशाचा आहे. बरोबर, 90 अंशाचा आहे म्हणजे तो काय आहे? काटकोन आहे. म्हणजेच या कोणाला काटकोन त्रिकोण असं म्हणतात. आणि शेवटचा तिसरा जो त्रिकोण आहे याच्यामध्ये एका कोणाचं माप हे 90 अंशापेक्षा जास्त म्हणजे 120 अंश आहे. आणि आपल्याला माहिती आहे 90 पेक्षा मोठा असेल आणि 180 पेक्षा लहान असेल तेव्हा त्याला आपण विशाल कोन म्हणतो. बरोबर, मग आता हा त्रिकोणामध्ये आलेला आहे म्हणून याला विशाल
तोपर्यंत धन्यवाद.